ज्ञानाचा स्रोत. महान निर्माता ब्रह्मदेवाने जेव्हा या विश्वाची आणि चराचर सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं तेव्हा ती तशी अवेळच होती. कारण सगळीकडे नुसता गडबड गोंधळ होता आणि अनागोंदी होती. त्यामुळे त्यांनी हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित होईना. ते निराश झाले. त्यांना खरं तर 2 गोष्टी हव्या होत्या. एक म्हणजे शांती आणि दुसरं म्हणजे एक सोबती, सहचर जो त्यांना त्यांच्या कामात मदत करेल. एक खराखुरा जोडीदार. पण त्यांच्या कामात मदत करणारा हा जोडीदार बुद्धिमान, शांत, विद्वान, विद्यासंपन्न, कलानिपुण आणि सुसंस्कृत तर हवाच होता. पण त्याचबरोबर स्वतःची जीभ आणि मन यावर नियंत्रण असलेला सुद्धा असणं आवश्यक होतं. ब्रह्मदेवाने आपल्या मनातले हे विचार मोठ्यांदा बोलून दाखविले आणि एक मोठंच आश्चर्य घडलं. एक अत्यंत लावण्यवती स्त्री मधुर स्मित करत त्यांच्यासमोर प्रकट झाली. जणू काही आपण उच्चारलेले सर्व शब्द पणाला लावूनच तिला घडवण्यात आलं आहे की काय, असं ब्रह्मदेवांना वाटलं. तिने श्वेत वस्त्र परिधान केलं होतं. तिला 4 हात होते. तिने आपल्या 2 हातांनी एक वीणा धरली होती. तिच्या एका हातात एक ग्रंथ तर दुसऱ्या हातात नामस्मरण करण्यासाठी माला होती. ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न झाले. तुझ्या आगमनामुळे आणि तुझं सहाय्य मला मिळणार असल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला आहे. मी तुला सरस्वती, वाग्देवी आणि वाणी या नावांनी हाक मारीन. ते म्हणाले, तू ज्ञानाचं आणि संवादाचं निधान आहेस. या 3ही नावांमधून तुझे हेच गुण प्रतीत होतात. इथून पुढे सर्व चराचर सृष्टी ज्ञान, कला आणि वाणी यांची देवता म्हणून तुझी आराधना करेल. मग ब्रह्मदेवांच्या निवासस्थानी, ज्याला ब्रह्मलोक किंवा सत्यलोक असं म्हणतात, ब्रह्मदेव आणि सरस्वती यांनी एकत्र बसून विश्वनिर्मितीच्या कामाला प्रारंभ केला. असेच दिवस चालले होते. कालांतराने देव आणि असुर यांच्यात युद्ध सुरू झाले. दोन्ही गटांचं एकमेकांशी कायमचं शत्रुत्व होतं. अनेक वेळा हार पत्करल्यानंतर असुरांना एक गोष्ट कळून चुकली. ज्ञानाचा ग्रंथ सरस्वतीच्या ताब्यात होता. साक्षात ब्रह्मदेवांनीच तो तिला दिला होता. एक दिवस देवी सरस्वती सत्यलोकी वीणावादनात मग्न असताना असुरांनी तिच्याकडे असलेला तो ज्ञानाचा ग्रंथ चोरला आणि तो घेऊन त्यांनी पृथ्वीवर पलायन केलं. असुरांच्या या निंद्य कृत्याविषयी देवी सरस्वतीला समजताच तिने आपल्या शक्तीचा वापर करून असुरांचा माग काढला. परंतु पृथ्वीतलावर पोहोचल्यावर देवी सरस्वतीला एक गोष्ट उमगली. इतर देवदेवतांप्रमाणे ती लढू शकत नव्हती. लढण्यासाठी लागणारी शस्त्रही तिच्याकडे नव्हती आणि क्षमताही. त्यामुळे या विद्येच्या देवतेने स्वतःकडे असलेल्या शक्तीचाच वापर करायचं ठरवलं. या असुरांचा पाडाव करण्याचा मार्ग म्हणजे आपण एका खळाळत वाहणाऱ्या नदीचं रूप घेऊन आपल्या पाण्याच्या प्रवाहात त्या असुरांना बुडवून टाकायचं, असं तिने ठरवलं. अशा रीतीने एका बलशाली नदीचं रूप धारण करून ती अत्यंत वेगाने असुरांच्या दिशेने झेपावली. नदीचा तो प्रवाह आपल्या अत्यंत जवळ येऊन ठेपल्याचं पाहताच असुरांची पाचावर धारण बसली. त्यांना अक्षरशः पळता भुई थोडी झाली. मग तो ग्रंथ नदीच्या काठी ठेवून ते तिथून पळून गेले. तो ग्रंथ आपल्या ताब्यात आलेला पाहून तिने सुद्धा त्यांचा नाद सोडला. सरस्वतीने त्यानंतर ब्रह्मलोकी परत जाण्याची तयारी सुरू केली. इकडे त्या प्रदेशात वास्तव्य करून असलेल्या महर्षींना
ऋषीमुनींना तिच्या आगमनाची वार्ता योग सामर्थ्यामुळे कळली. त्यांना तिच्या या ग्रंथाविषयी सुद्धा कळलं. ते सर्वजण ताबडतोब तिचं दर्शन घेण्यासाठी आले. तिथे त्यांना हातात ज्ञानाचं पुस्तक घेतलेल्या देवी सरस्वतीचं तिच्या मूळ रूपात दर्शन झालं. त्या ऋषीमुनींनी तिची करुणा भाकली. माते, आम्ही अगतिक आहोत. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. तू तर आमची देवी आहेस. मग तू आमच्या मदतीसाठी इथे पृथ्वीवरच वास्तव्य करून का नाही राहत? त्यावर सरस्वती गूढ हास्य करून म्हणाली, मला गेलं पाहिजे. मला ब्रह्मदेवांना त्यांच्या कामात मदत करायची आहे. पण तुम्ही मनापासून प्रार्थना केलीत तर ती मला ऐकू येईल. मी इथून परत जाताना माझ्या शक्तीचा छोटासा हिस्सा इथे सोडून जाईन. तो माझ्या नावाने सरस्वती नदी म्हणून इथे वाहत राहील. ही नदी वाहत जाऊन प्रयागापाशी गंगा आणि यमुना या नद्यांना मिळून तिथे त्यांचा संगम होईल. आम्ही 3 नद्या ज्या ठिकाणी एकमेकींना भेटू त्या ठिकाणाला प्रयागराज म्हणून ओळखण्यात येईल. त्यानंतर माझी ओळख संपुष्टात येऊन माझा त्यापुढील प्रवाह गंगा नदीला मिळेल. एवढं बोलून देवी सरस्वती अंतर्धान पावली. तेव्हापासून सरस्वती नदी पृथ्वीवर वाहत आहे. ही नदी काही भागात जमिनीखालून वाहत असल्यामुळेच तिला गुप्तगामिनी या नावानेही ओळखण्यात येतं. कश्यप मुनींचा पुत्र अंधक हा अत्यंत महान आणि शक्तिशाली असुर होता. एक दिवस तो स्वर्गातून गेलेला असताना इंद्रदेवाच्या नंदनवनात त्याला अचानक पारिजातकाची फुलं दिसली. त्या फुलाच्या सौंदर्याने आणि सुगंधाने मोहित झालेल्या अंधकाने पारिजात वृक्ष स्वर्गातून पळवून आणायचं ठरवलं. सुरुवातीला त्याने इंद्राकडे पारिजात वृक्षाची मागणी केली. इतकेच नव्हे तर तो त्यासाठी सतत मागणी करीत राहिला. त्याच्या या सततच्या पाठपुराव्याला कंटाळून इंद्राने मदतीसाठी त्रिमूर्तींकडे धाव घेतली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी एकमेकांकडे पाहिलं. त्या क्षणी त्या तिघांमधून विविधरंगी ऊर्जा बाहेर पडल्या. ब्रह्माकडून पांढरी सरस्वती ऊर्जा, विष्णूंकडून लाल लक्ष्मीची ऊर्जा आणि शिवाकडून काळी कालीमाता पार्वतीची ऊर्जा. या तीनही ऊर्जा एकमेकींमध्ये विलीन झाल्या आणि त्या मिलापातून निर्माण झालेली स्त्रीशक्ती अंधकाचा निपात करण्यासाठी पृथ्वी तलाकडे निघाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे प्रसन्न झाले. ते त्या 3 देवतांना सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना म्हणाले, जगातील सर्व जीवांचे तुम्ही तिघी मिळून रक्षण करू शकता. त्यामुळेच इथून पुढे दर वर्षातील 2 वेळा प्रत्येकी 9 दिवस सर्वजण तुमची आराधना करतील. एकदा शरद ऋतूमध्ये आणि एकदा वसंत ऋतूमध्ये. पहिल्या उत्सवाला शरद नवरात्री तर दुसऱ्या उत्सवाला वसंत नवरात्री असं संबोधण्यात येईल. लोक तुमची उपासना शक्ती, वैष्णवी, काली, चामुंडी, दुर्गा आणि सरस्वती अशा विविध नावांनी करतील. या नवरात्रीमधल्या एका दिवशी तुमच्यातल्या एकीची उपासना करण्यात येईल. उदाहरणार्थ, जेव्हा देवी सरस्वतीची पूजा करण्यात येईल तेव्हा लोक ती विद्येची आणि कलांची देवता म्हणून तिला पूजतील. त्यामुळेच पुस्तक, वाद्य इत्यादींचं पूजन करण्यात येईल. सर्व विद्यार्थीगणांना सरस्वतीचे आशीर्वाद घेण्यासाठी वेगळी वेळ राखून ठेवण्यात येईल. आज जगभरात लोक नवरात्रीचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात. सरस्वती पूजेच्या दिवशी लहान मुलं सरस्वतीची
पूजा करून विद्या आणि ज्ञानप्राप्तीसाठी तिची आळवणी करतात आणि तिचे आशीर्वाद मागतात. लक्ष्मी ही धनधान्य, संपत्ती, भाग्य आणि समृद्धी याचं प्रतीक असलेली हिंदूंची देवता. बौद्ध धर्म, जैन धर्म अशा धर्मांमध्ये तसंच नेपाळ, तिबेट अशा काही देशांमध्ये सुद्धा ती लोकप्रिय आहे. या लक्ष्मी देवतेने समुद्रमंथनामधून जन्म घेतला अशी एक कथा प्रचलित आहे. या मंथनामध्ये एका सुंदर स्त्रीच्या रूपात ती प्रकट झाली. त्यामुळे समुद्राचा राजा हा तिचा पिता मानला जातो. लक्ष्मीचा जन्म झाल्यावर तिचं अद्वितीय लावण्य पाहून तिथे आजूबाजूला असलेले सर्व देव, असुर, मनुष्य, प्राणी, गंधर्व असे सर्वजण स्तिमित होऊन अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे बघतच राहिले होते, असं म्हणतात. तिचे वडील तिला म्हणाले, कन्ये, जरा तुझ्या आजूबाजूला दृष्टिक्षेप टाक. तू वर म्हणून कोणाचा स्वीकार करते आहेस याकडे इथे असलेल्या सर्व बलशाली वीरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तुझ्या मनाला आणि हृदयाला जो वर पटेल त्याला आपला पती निवडण्याची अनमोल अशी संधी तुला लाभली आहे. तू ज्या कुणाला पसंत करशील त्याचा आनंद तर गगनात मावणार नाही, कारण तुझा पती होण्याचं भाग्य त्याला लाभेल. एक पिता या नात्याने मी तुझा त्याच्याशी विवाह लावून देईन. मी तुझं कन्यादान करीन. यावर होकार देऊन लक्ष्मीने वरमाला आपल्या हाती घेतली. ती इकडे तिकडे पाहू लागताच अचानक तिची नजर विष्णूंवर पडली. तिच्या हृदयाची तार छेदली गेली. ती त्यांच्याकडे आकृष्ट झाली. त्यांचं सुंदर रूप, त्यांची शांत सोज्वळ चर्या, त्यांचा तो सालंकृत देह या सगळ्याची तिला भुरळ पडली. आपल्या हातातली वरमाला त्यांच्या गळ्यात घालून ती त्यांची सहचारिणी झाली. लक्ष्मी आपली पत्नी झाली याचा श्रीविष्णूंना फार आनंद झाला. ते तिला म्हणाले, हे सागरकन्ये लक्ष्मी, तू तिन्ही लोकांचा प्रकाश आहेस. मी तुला आदराने, सन्मानाने वागवेन आणि तुला माझ्या हृदयात स्थानापन्न करीन. अशा तऱ्हेने श्रीविष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठात लक्ष्मी आपल्या पतीसमवेत राहू लागली. एक दिवस महर्षी भृगू हे वैकुंठात आलेले असताना त्यांना श्रीविष्णू काहीही न करता नुसते शयन करत असलेले दिसले. त्यांना श्रीविष्णूंचा राग आल्यामुळे त्यांनी श्रीविष्णूंच्या छातीवर डाव्या बाजूला लत्ताप्रहार केला. त्याच जागी म्हणजे श्रीविष्णूंच्या हृदयात लक्ष्मी वास करत होती. भृगु ऋषींच्या या अशा वर्तनावर आपल्या पतीने काहीच प्रतिकार न करता त्यांचं हे वागणं सहन करावं ही गोष्ट विष्णुपत्नी लक्ष्मीला मुळीच रुचली नाही. ती स्वतंत्र विचारांची होती आणि तिची एक पत्नी म्हणून कोणत्याही बाबतीत तडजोड करण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे ती वैकुंठातून बाहेर पडून करवीरपुराला आली. याच नगरीला आता कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं. लक्ष्मी निघून गेल्यामुळे श्रीविष्णूंना खूपच एकटं वाटू लागलं. त्यामुळे तेही पृथ्वीतलावर येऊन तिरुपती इथे वास्तव्य करू लागले. समुद्रमंथनातून जेव्हा लक्ष्मी बाहेर पडली होती तेव्हा तिच्याबरोबर तिची छाया असलेली अलक्ष्मीसुद्धा बाहेर पडली होती. अलक्ष्मी हे लक्ष्मीच्या गुणांच्या बरोबर विरुद्ध स्वभाव वैशिष्ट्यांचं प्रतीक आहे. एखाद्या घरात जेव्हा लक्ष्मीचं आगमन होतं तेव्हा त्या घरात समृद्धी येते, त्या घराची भरभराट होते. पण जर त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाने लक्ष्मीला गृहीत धरण्यास सुरुवात केली, तिचा यथोचित आदर केला नाही, तर लक्ष्मी ते घर सोडून जाते. पण तिथे मागे राहते ती तिची छाया असलेली अलक्ष्मी.
त्या कुटुंबाकडे असलेली सर्व धनदौलत लयास जाऊन त्या कुटुंबातील नातेसंबंधाचा सत्यानाश होईपर्यंत ती अलक्ष्मी तिथे राहते. एकदा ही गोष्ट साध्य झाली की अलक्ष्मी तिथून बाहेर पडून पुन्हा लक्ष्मीच्या सोबतीने दुसऱ्या घरात राहू लागते. या लक्ष्मीची 8 रूपं आहेत. काही मंदिरांमध्ये या लक्ष्मीला 16 हात असल्याचं दाखवतात. तिची 8 रूपं एकाच मूर्तीतून दाखवलेली असतात. लक्ष्मी समुद्रमंथनामधून जेव्हा पहिल्यांदा बाहेर आली त्यावेळेच्या तिच्या रूपाला आदिलक्ष्मी असं म्हणतात. या रूपात ती दयाळू मायाळू असते. तिने लाल वस्त्र परिधान केलेलं असून तिच्या हातात कमळ असतं. दुसरी लक्ष्मी म्हणजे धान्यलक्ष्मी. शेतकरी हिची पूजा करतात. या रूपातील लक्ष्मीचे हात धान्याने भरलेले असून ती दोन्ही हातांनी ते धान्य जमिनीवर ओतताना दिसते. लक्ष्मीचं तिसरं रूप म्हणजे धैर्यलक्ष्मी. ही धैर्याची साहसाची देवता. अनेकदा संकटग्रस्त लोक त्या संकटाचा सामना करण्याचं बळ आपल्या अंगी यावं म्हणून या धैर्यलक्ष्मीची आराधना करतात. लक्ष्मीचं चौथं रूप म्हणजे गजलक्ष्मी. ही अनेकदा मंदिरामध्ये दिसते. ती बसलेली असून तिच्या दोन्ही बाजूनी 2 हत्ती आपल्या सोंडेने तिच्यावर सुवर्णाचा किंवा पाण्याचा वर्षाव करत असतात. लक्ष्मीचं 5वं रूप संतान लक्ष्मी. हिच्या अवतीभोवती नेहमी लहान मुलं बागडत असतात. निपुत्रिक जोडपी तिची उपासना करतात. 6वी विजयालक्ष्मी. हे विजयाचं प्रतीक असून साहसी वृत्तीची माणसं हिची उपासना करतात. पूर्वीच्या काळी राजे महाराजे जेव्हा स्वारीवर जायला निघत तेव्हा रणांगणावर सतत विजयलक्ष्मीचा वास राहो अशी ते प्रार्थना करत. 7वं रूप म्हणजे विद्यालक्ष्मी. या नावावरून एक गोष्ट सहज लक्षात येते की हे ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या वैभवाचं प्रतीक आहे. ही विद्यालक्ष्मी बुद्धिदेवता सरस्वतीपेक्षा वेगळी आहे, कारण सरस्वती ही चंचल नसून स्थायी स्वरूपाची असते. 8वं रूप म्हणजे धनलक्ष्मी. ही संपत्तीची आणि समृद्धीची देवता असून हिच्या हातामधून सुवर्णाचा ओघ वाहत असलेला दाखविण्यात येतो. भारतामध्ये लक्ष्मी या देवतेची अत्यंत आदरपूर्वक पूजा केली जाते आणि लोक आपापल्या इच्छेनुसार तिच्या या 8 रूपांपैकी स्वतःला पाहिजे त्या रूपाची पूजा करतात. हयग्रीव नावाचा एक असुरांचा राजा होता. त्याची अशी पक्की खात्री होती की आपण ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींची आराधना करून त्यांच्याकडे अमरत्व प्राप्त करण्यासाठी अमृताची मागणी केली तर ते नक्की काहीतरी युक्ती करतील आणि आपल्याला अमरत्व मुळीच मिळू देणार नाहीत. त्यामुळे त्याने शक्तीदेवीची आराधना करण्याचं ठरवलं. त्यानंतर राजा हयग्रीवाने अतिशय कठोर तपश्चर्या केली आणि आपलं संपूर्ण लक्ष शक्तीदेवीवर केंद्रित करून अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने तिची उपासना केली. अखेर ती त्याच्यापुढे प्रकट झाली. पण तिने आपल्या या भक्ताला अमृत देण्यास आणि त्याला अमरत्वाचं वरदान देण्यास साफ नकार दिला. हयग्रीवाने ते जरी मान्य केलं तरी त्याला मनातून खूप राग आला होता. त्याने मनातल्या मनात असा विचार केला की जरी माझं मरण अटळ असलं तर मला फार सोप्या रीतीने मरण यायला नको. माझं मरण अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचं असायला हवं, इतकं की माझा मृत्यू घडवून आणणं कुणालाही अशक्यच होऊन जावं. त्याची शक्तीदेवीला फसवण्याची इच्छा होती. त्यामुळे तो म्हणाला, हे देवी माते, मला कधी ना कधीतरी मरण पत्करावं लागणारच असेल तर माझ्याच नावाच्या पण ज्याचं मस्तक अश्वाचं आणि शरीर देवाचं आहे
अशाच व्यक्तीच्या हातून मला मृत्यू यावा असा आशीर्वाद मला दे. त्यावर देवी हसून तथास्तु म्हणाली. आता हयग्रीवाने स्वतःच्या मनाशी अशी धारणा करून घेतली की आपण जवळपास अमरच झालो आहोत, कारण त्याने वर्णन केलेला असा कुणी अश्वाचं मुख आणि देवाचं शरीर असलेला प्राणी अस्तित्वात असणं शक्यच नव्हतं. एकदा आपल्याला मरणाचं भयच उरलेलं नाही हे लक्षात आल्यावर हयग्रीव असुराने आपल्या दुष्ट कारवायांना सुरुवात केली. तो लोकांवर अत्याचार करत सुटला. त्यांचा नव्या जोमाने छळ करू लागला. त्या दुष्ट राजाची प्रजा या हिंसाचाराने अगदी त्रस्त होऊन गेली. लोक कुजबुजत्या स्वरात एकमेकांना म्हणू लागले, अशा प्रकारे राजाचंच नाव धारण असलेला, अश्वाचं मुख आणि देवाचं शरीर असलेला कुणी प्राणी अस्तित्वात तरी असणं शक्य आहे का? आपला हा दुष्ट राजा कधीच मरणार नाही. अखेर सर्वजण ब्रह्मदेवाची करुणा भाकू लागले. परंतु ब्रह्मदेवांकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यामुळे ते शिवाकडे गेले. आपण आता वैकुंठाला जाऊन भगवान विष्णूंची भेट घेतली पाहिजे असं शिवाने सुचवलं. ते जेव्हा श्रीविष्णूंच्या निवासस्थानी गेले तेव्हा तिथे त्यांना भगवान श्रीविष्णू उभ्या उभ्याच गाढ झोपी गेल्याचं दिसलं. ते नुकतेच असुरांशी एक घनघोर लढाई करून परत आले होते. ते त्या लढाईमुळे इतके थकून गेले होते की उभ्या उभ्याच झोपून गेले होते. त्यांचं धनुष्य सारंग त्यांच्या उजव्या हातातच होतं. खरं तर श्रीविष्णूंना त्यांच्या या गाढ निद्रेतून जागं करणं ब्रह्मदेवांच्या जीवावर आलं होतं, पण त्यांच्या पुढे दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे त्यांनी पांढऱ्या मुंग्यांची एक रांग निर्माण करून ती श्रीविष्णूंच्या सारंग धनुष्यावर सोडली. त्यांना असं वाटलं की या मुंग्या हळूहळू धनुष्याची प्रत्यंचा कुरतडण्यास सुरुवात करतील आणि एका क्षणी ती जोरात तुटून त्याचा मोठाच आवाज होईल. त्या आवाजाने श्रीविष्णू जागे होतील. परंतु ब्रह्मांचा हा अंदाज चुकला. त्या मुंग्यांनी ब्रह्मांच्या अपेक्षेपेक्षा फारच जास्त वेगाने अक्षरशः निमिषार्धातच ती प्रत्यंचा कुरतडून तोडली. ती इतक्या प्रचंड जोराने तुटली की धनुष्याची कमान वेगाने उडून सरळ झाली. ती सरळ होताना श्रीविष्णूंच्या मानेवर आघात झाला. श्रीविष्णूंचं मस्तक त्यांच्या धडापासून वेगळं झालं. ते जोरात आकाशात उडालं आणि तितक्याच जोराने समुद्राच्या मधोमध जाऊन पडलं. हे असं काहीतरी अकृत घडेल याची ब्रह्मा आणि शिवा यांनी तर कल्पनाही केलेली नव्हती. त्या दोघांनी घाबरून एकमेकांकडे पाहिलं. आता नेमकं काय करावं हे त्यांना सुचेना. मग त्यांनी या संकटातून स्वतःची सुटका व्हावी म्हणून शक्तीदेवीचा धावा करण्यास प्रारंभ केला. शक्ती प्रकट होऊन त्यांना म्हणाली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. श्रीविष्णूंना काहीही होणार नाही. ते दोघे अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिले. त्यावर शक्तीदेवी हसून म्हणाली, एक दिवस लक्ष्मी आणि श्रीविष्णू वार्तालाप करत बसलेले असताना श्रीविष्णूंना लक्ष्मीची थट्टा करण्याची लहर आली. ते म्हणाले, अगं लक्ष्मी, काय ग तुझे नातेवाईक, तुझे वडील म्हणजे साक्षात सागर, पण त्यांचं पाणी इतकं खारट की कुणाला त्याचा एक घोटसुद्धा पिणं शक्य नाही. सगळं नुसतं वाया जातं. आणि तुझे ते भाऊ तुझ्यासोबतच समुद्रमंथनातून ते बाहेर आले. तुझा भाऊ चंद्र महिन्यातले पहिले 15 दिवस चांगला धडधाकट असतो आणि नंतर पुढचे 2 आठवडे तो खंगत जातो. त्याचा क्षय होतो आणि हलाहल हे तर विषच आहे. ते प्राशन केल्यामुळे आपल्या महान शिवाचा निळकंठ होऊन बसला आहे आणि मंथनातून निघालेल्या अमृतामुळे तर
कित्येक युद्ध घडून आली आणि तुझा तो भाऊ 7 मस्तक असलेला उच्चश्रवा अश्व नुसता चौखूर उधळलेला असतो. त्यांचं बोलणं लक्ष्मीला खूप लागलं. ती आपल्या पतीला म्हणाली, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणं फार सोपं असतं, पण आज हे जग टिकून आहे ते केवळ माझ्या पित्यामुळे. रात्रीच्या वेळी चंद्र पृथ्वीवर आपल्या शीतल प्रकाशाची पखरण करतो आणि शिव निळकंठ झाल्यामुळे सर्व देवांना अमरत्व प्राप्त झालं. उच्च श्रवामुळे सर्वांना अश्व हवाहवासा वाटतो. एक अश्व असणं म्हणजे काय ते तुम्हाला यथावकाश कळून चुकेल. ही कथा सांगून शक्तीदेवी पुढे म्हणाली, त्यामुळेच श्री विष्णूंच्या आयुष्यात हा क्षण येणार हे विधिलिखितच होतं. असुरांचा दुष्ट राजा हयग्रीवाचा विनाश होण्यासाठी नियतीने जी योजना केली आहे त्याचाच हा भाग आहे. त्यानंतर शक्तीदेवीने तलवारीने जवळच्या एका कुरणात चरत असलेल्या घोड्याचं मस्तक धडावेगळं करून ते श्रीविष्णूंच्या मस्तकविरहित धडावर ठेवलं. त्याबरोबर अश्वाचं मुख धारण केलेल्या त्या शरीरात चैतन्य येऊन तो प्राणी जिवंत झाला. ती म्हणाली, या प्राण्याचं नाव आजपासून हयग्रीव असेल. हय याचा अर्थ अश्व. आता हा प्राणीच त्या असुराशी युद्ध करेल. भगवान हयग्रीवाच्या रूपातील श्रीविष्णूंनी शक्तीदेवीच्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं. त्यांनी त्यांचंच नाव असलेल्या हयग्रीव असुराचा वध केला. ते युद्धात यशस्वी होऊन जेव्हा परत आले तेव्हा त्यांचं अश्वमुख गळून पडलं आणि त्यांना त्यांचं खरं मस्तक परत मिळालं. श्रीविष्णूंच्या या रूपाला हयशीर्ष असं म्हणतात. हा त्यांच्या 10 अवतारांपैकी एक अवतार मानला जातो. काही लोक बलरामाच्या अवताराऐवजी त्यांच्या या अवताराला मानतात. त्यांना 4 हात दाखविण्यात येतात. त्यांच्या एका हातात सुदर्शन चक्र असतं. त्यांना हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेल्या एका पदार्थाचा नैवेद्य दाखविण्यात येतो. त्या पदार्थाला सुद्धा हयग्रीव असंच म्हणतात.